महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना माझी एक विनंती आहे की आपण जो इकडचा भाग येतोय म्हणजे आंतरवाली पासूनचा पूर्वेचा इकडे जेवढे जिल्हे येतात या सगळ्यांना विनंती आपण हवेवरती म्हणजे आंतरवालीकडे यावं। जे इकडची बाजू आहे गंगाकडची दक्षिण उत्तरची बाजू जी आपण पाडळशिंगी मार्गे मोठा हवे मार्गे जातोय तर दक्षिण आणि उत्तरच्या बाजूचे जे जिल्हे आहेत त्या सगळ्या बांधवांना जसं त्यांना मध्ये मध्ये शक्य आहे तसं तसं त्यांनी सहभागी व्हावं। आपण पुढे पुणेकडे जातो तसं कोल्हापूरचा तिकडचा कोकणच्या पट्ट्यातले विदर्भातल्या आणि खानदेशातल्या बांधवांना जसं त्यांना नगरपर्यंत सहभागी होता येईल किंवा पुढे पुण्याजवळ सहभागी होता येईल त्या पद्धतीने सहभागी व्हावं। आपण असं करत करत शांततेत मुंबईमध्ये जातोय। फक्त विनंती महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला एकच आहे, आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आपल्याला आरक्षण द्यायचे। आपल्या पाठीमागे जर आपण असताना जर मराठ्यांच्या पोरांना आपण आरक्षण नाही दिलं तर प्रचंड आपल्या पोरांचे हाल होणार आहेत। हमाली करण्याच्या वेळेपेक्षा बेकार वेळ मराठ्यांच्या पोरावरती येऊ शकते। सगळ्याला माझे हात जोडून विनंती, आपण घरी राहायचं नाही। आपण घरी राहिलो तर आपल्या लेकराचं वाटोळं होत आहे। ही शेवटची लढाई आपली, ही आपल्याला जिंकायची। आता माघारी आरक्षण घेतल्याशिवाय यायचं नाही, याच्यावरती आपण ठाम आहेत। आता हे सगळं मला वाचता येणार नाहीये, जे निवेदन आहे निवेदन सुद्धा आपण परफेक्ट सगळ्याला देतोय। मला वाटतं याचा PDF बनवून म्हणजे निवेदनाच्या ट्रॅक्टरामध्ये काय साहित्य घ्यायचंय, ड्रम पाणी पिण्यासाठी कसे घ्यायचे, पाण्याची व्यवस्था कशी, सामान ठेवायची व्यवस्था कशी, धान्य कसं घ्यायचंय याचं सगळं A to Z आपण लिहिलंय। आपण याच्यामध्ये 2 दिवस 2 रात्री घातल्या लिहिण्यामध्ये। हे मोठं आहे, इतकं मीडियांसमोर वाचणं शक्य होणार नाही। त्याचे आपण PDF करून सगळ्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून दिलं, त्या पद्धतीने सगळ्यांना तयारी करायची। आपण विशेष एक आचारसंहिता घालून दिलेली शांततेची, त्या आचारसंहितेत मराठ्यांच्या घराघरातल्या बांधवांना जे आपल्या पाय रॅलीमध्ये सहभागी झालेत त्या सगळ्यांनी नियमात माझ्यासह सगळ्यांनी आचारसंहितेचं त्या नियमाचं पालन करायचं। त्यापुढे एकाही मराठा समाजाच्या माणसानं जायचं नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।